अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार पशुपालकांनो, माझं नाव डॉक्टर कल्याणी सरप आहे आणि मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे विषय विशेषज्ञ म्हणून पशुसंवर्धन म्हणून कार्यरत आहे। आज आपण पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यायची आणि त्यांच्या मुक्त गोठ्याचे नियोजन कशा प्रकारे करायचे याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत। कुठलंही जनावर म्हटलं आणि वातावरणात बदल झाला तर कुठल्याही जनावराच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो। तसेच पावसाळ्यापूर्वी जनावरांना मुबलक चारा उपलब्ध नसतो आणि मुबलक चारा पावसाळ्यापूर्वी त्यांना उपलब्ध नसल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते। रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आणि पावसाळ्यात जे वातावरण तयार होते म्हणजे पावसाळ्यातील आर्द्रता ही जास्त असते आणि तापमान कमी असते। हे जे वातावरण आहे हे कुठल्याही जनावरांना बिमार करण्यासाठी अनुकूल असं वातावरण आहे। त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला मुक्या जनावरांची गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या याची योग्यरित्या काळजी घ्यावी लागते। तर सर्वप्रथम मुक्त गोठ्यामध्ये जर कुठे खाचखड्डे असेल तर आपण ते पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बुजवायला पाहिजे। अशा खाचखड्ड्यामध्ये जर पाणी साचले तर तिथे वेगळ्या बुरशी विषाणूचा प्रसार होऊन जनावरांनाही त्याच्यापासून लागण होऊ शकते। तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घटसर्प, एकटांग्या, तोंडखुरी, पायखुरी या रोगाचे लसीकरण पशुपालकांनी करून घ्यायला हवे। पावसाळ्यामध्ये पशुपालकांनी एका गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला हवे की आपला गोठा हा जेणेकरून कोरडा राहायला पाहिजे। गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर आणि गोठ्याच्या भिंती ह्या नेहमी कोरड्या असायला हव्यात। यासाठी आपण गव्हांड्याच्या तुसात किंवा ज्वारीच्या तुसात चुनखडी मिक्स करून गोठ्याच्या तळाला एक पातळ थर दिला तर गोठा कोरडा राहण्यास आपल्याला मदत होईल। तसेच चुनखडी हा कमी दरात आणि सर्वीकडे उपलब्ध होणारा एक चांगल्या प्रकारचा निर्जंतुकीकरण करणारा एक घटक आहे। त्यामुळे ज्या गोठ्याच्या भिंती आहे या पावसाळ्यापूर्वीच आपण चुनखडीच्या लेपांनी सावरून घ्यायला हवे, जेणेकरून ज्या बारीक काही फटा वगैरे असेल त्यामध्ये असलेले जे विषाणू आहे, जीवाणू आहे ते सुद्धा मरून जातील। त्यानंतर पावसाळ्यामध्ये दूध देणाऱ्या गायींना स्तनदाहाचा जास्त त्रास होऊ शकतो। याकरिता दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर गायीचे स्तन कोमट पाण्याने धुवून घ्यायला हवेत। आणि तसेच आता ज्या प्रकारे कोविड-19चा प्रसार सुरू आहे, कोविड-19 सगळीकडे आहे, त्यामुळे दूध काढणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा आपले हात पहिले स्वच्छ करून घ्यायला हवे आणि त्यानंतरच दूध काढायला पाहिजे। पावसाळ्यामध्ये आणखी एक गोष्ट दिसून येते की पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर मुबलक हिरवा चारा उपलब्ध असतो, पण हा चारा कोवळ्या कंडिशनमध्ये उपलब्ध असतो। कोवळा चारा जर जनावरांनी जास्त खाल्ला तर त्यांना पोटफुगी, हगवण या प्रकारचा त्रास होऊ शकतो। म्हणून पावसाळ्यात जनावरांना नुसतं हिरव्या चाऱ्यावर न ठेवता पशुपालकांनी त्यांना कोरडा चाराचाही त्यांच्या आहारात समावेश करायला हवा। आणि पावसाळ्याचं जे वातावरण आहे ते रोग होण्यासाठी जास्त अनुकूल आहे आणि आपल्या जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कशा प्रकारे वाढेल याचा विचार करून पशुपालकांनी जनावरांच्या खाद्यात हिरवा चारा, कोरडा चारा प्लस खनिज मिश्रणे, मीठ या गोष्टींचाही समावेश करायला हवा। छोटी जनावरे असेल, करडे असतील यांना नेहमी कोरड्या जागी ठेवायला हवे। त्यांच्या आजूबाजूची जागा नेहमी कोरडी असायला हवी आणि त्यांना सकस चारा, खनिज मिश्रणांचा समावेश त्यांच्याही खाद्यात करायला हवा, कारण छोटी जनावरे ही पावसाळ्यात लवकर रोगांना बळी पडतात। अशा प्रकारे पशुपालकांनी पावसाळ्यात
योग्यरित्या नियोजन केल्यास ते त्यांना आर्थिक फायदा नक्कीच होईल आणि जनावर कमीत कमी आजारी पडेल. एक महत्त्वाची गोष्ट, जनावरांना पावसाळ्यात शक्य होईल पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांना जंतनाशक औषधे द्यायला हवीत आणि त्यानंतर त्यांचं लसीकरण करायला हवं. म्हणजे आपण जे लसीकरण करू त्याचा जो फायदा आहे तो पशुपालकांना जास्त मिळेल. अशा प्रकारे पशुपालकांनी पावसाळ्यात 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिले म्हणजे आपला गोठा हा स्वच्छ राहील आणि कोरडा राहील यावरती भर देणे. दुसरी गोष्ट, पावसाळ्यापूर्वी जनावरांना योग्य ते लसीकरण करून घेणे आणि तत्पूर्वी त्यांना जंतनाशकाचे औषध पाजणे. तिसरी गोष्ट, हिरवा चाऱ्यासोबत कोरडा चारासुद्धा त्यांना खाऊ घालणे, जसं कडबा कुटार ह्याही गोष्टी त्यांच्या खाद्यात समावेश करणे. आणि चौथी गोष्ट म्हणजे छोटे वासरं जे आहे त्यांना कधीही ओल असलेल्या ठिकाणी ठेवू नये, एका सेपरेट कोरड्या ठिकाणी ठेवावे. अशा हे 4-5 गोष्टी जर आपण पंचसूत्री तत्वांचा जर आपण वापर केला तर पावसाळ्यात नक्कीच आपले जनावर हेल्दी राहील, बिमार पडणार नाही आणि आपला आर्थिक फायदा होईल. धन्यवाद. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.